नमस्कार, मी तुषार पुंडलिक पाटील. मी गेले 6-7 वर्षापासून शासनाच्या आणि प्रायव्हेट सेक्टरमध्ये इलेक्ट्रिकल आणि कन्स्ट्रक्शनची कामं करतो. 2020 साली माझी जामनेरी दिल्लीबाईचे राहुल दत्तात्रय चव्हाण व सागर दत्तात्रय चव्हाण यांची ओळखी झाली. मी कामं करायचो, छोटे मोठे कामं घ्यायचो. माझी इतर जिल्ह्यातही कामं चालू होते. मग त्यांनी मला सांगितलं की आमच्याकडे फायनान्स आहे, आपण काम वाढवू. मग म्हटलं काही अडचण नाही, आपण करू. आम्ही काम वाढवण्याची त्या ठिकाणी प्रक्रिया चालू केली. जळगाव जिल्ह्यात आधीच काम करत होतो, त्यांच्या मदतीने मग मी 2 जिल्ह्यात अजून काम घेतलं, जसं संभाजीनगर जिल्ह्यामध्ये. मग ते काम घेतल्यानंतर त्या कामाची प्रायव्हेट काम असल्यामुळे त्यांच्याकडनं मटेरियल पूर्ण कंपनी आम्हाला त्या ठिकाणी प्रोव्हाइड करणार होती. मग कंपनीची काही पॉलिसी होती की त्यांच्याकडे आम्हाला काही सिक्युरिटी डिपॉझिट जमा करायची होती. कंपनीची आमच्याकडे 1,38 लाख रुपयाची डिमांड होती. आम्ही ती दोघं मिळून त्या ठिकाणी ते पैसे भरले. परत विषय असा होता, त्यांच्याकडे रजिस्टर्ड कंपनी नसल्या कारणानं तो ॲग्रीमेंट करू शकत नव्हता, म्हणून मी माझ्या नावाने तिथे ॲग्रीमेंट केलं. त्याच्यानंतर 2-3 महिन्यांनी ते पूर्ण पैसे भरल्यानंतर ती कंपनी त्या ठिकाणी फ्रॉड निघाली. ती कंपनी आमचे पैसे घेऊन पडून गेली. ती कंपनी पैसे घेऊन पडून गेल्यानंतर राहुल चव्हाणने त्या पैशाचा तगादा माझ्या मागे लागला की मला काहीच माहिती नाही आहे, मी तुला पैसे दिले, तुम्हाला पैसे परत कर. हे सर्व पैसे देताना राहुल चव्हाण माझ्यासोबत प्रत्येक वेळेस होता. मी त्यांना जितके कॅश दिले किंवा त्यांच्या अकाउंटचे पेमेंट टाकले, प्रत्येक वेळेस राहुल चव्हाण त्याचा भाऊ सागर चव्हाण माझ्यासोबत होता. त्यांना प्रत्येक वेळेस माहिती होतं की पैसे समोर दिलेले आहेत. मग ते फ्रॉड निघाल्यानंतर यांनी माझ्या मागे तगादा लावल्यानंतर मी त्यांना क्लिअर सांगितलं की पैसे आपण समोर भरलेले आणि ते पैसे आपल्याला परत मिळाल्यानंतर तुम्हाला पैसे देऊ. पण त्यांनी त्या गोष्टीकडे लक्षच नाही दिलं. 2-4-6 महिने झाल्यानंतर काही मंडळी माझ्याकडे इतर जिल्ह्यातली आली. ते लोक मला पैसे डिमांड करायला लागले की तुमच्याकडे आमचे पैसे. मी त्यांना विचारलं की माझ्याकडे तुमचे पैसे कसे. त्यांनी सांगितलं की नाही, आम्ही तुम्हाला दिलेले नाही आहेत, पण राहुल चव्हाण दत्तात्रय चव्हाण या दोघा भावांना इतके पैसे दिलेले आहेत. त्यांचा आकडा होता 3 करोड रुपयाचा. त्या लोकांनी याला 3 करोड रुपये पूर्ण दिलेले होते आणि यांनी माझ्यासोबत 68 लाख रुपये कामाला भरलेले होते. मी त्यांना क्लिअर सांगितलं होतं माझ्याकडे इतके पैसे याचे आलेले आहेत आणि आम्ही समोर पैसे भरलेले आहेत, ते पैसे माझ्याकडे नाही आहे. उलट त्याच्यामुळे मी बाकीच्या ठिकाणी कामं घेण्याकरता मी माझे पैसे भरून तर मी 1,38 लाखात पूर्ण ते पोचलेलो आहे. मग त्याने त्याला बोलवलं, त्यांचे वाद झाले. त्याचा त्याने राग केला की तू या लोकांना व्यवहार का सांगितला, यांचे 3 करोड मी आणलेले होते, मी त्यांना परत केले असते. मग त्यांचा वाद झाल्यानंतर तो माझ्या मागे लागला. मग मला माझे कामं चालू होते, बऱ्याच ठिकाणी कामं करायचो, मार्केटला नाव होतं, प्रतिष्ठा होती, त्यामुळे मार्केटला नाव खराब होईल ह्या धाकाने मी माझ्याकडनं त्याला स्वतःकडनं 30 लाख रुपये स्वतः परत करून दिले. ते पैसे परत केल्यानंतर त्याची हावणी थांबली. तो परत पैसे मागे लागायला लागला. मग मागे राजकीय मंडळीचा पाठिंबा घेत त्याने मग गिरीभाऊंची भेट घेतली. भाऊंना भेटला, भाऊंना सांगितलं असे पैसे मी याला दिलेले. भाऊंनी मला बोलवून घेतलं, भाऊंची माझी चर्चा झाली. भाऊने मी पूर्ण विषय सांगितलं. भाऊ म्हणे जाऊ दे, तुझी आर्थिक परिस्थिती चांगली आहे, तू चांगले कामं करतो, तुला लोक मानतात, तू एक काम कर, याला अजून थोडे पैसे देऊन टाक, तुझे पैसे ज्या लोकांकडे अटकलेले ते काढून देण्याकरता तुला मी मदत करेल. भाऊंनी त्या लोकांना फोनही लावले. कोल्हापूरमध्ये ते लोक होते, SP ऑफिसला फोन लावले. भाऊंनी मला मदत पण केली, तर मी अर्ज पण केला. भाऊने पैसे देताना बोली केली होती की तू यांना पैसे दे, पण राहुल चव्हाण, सागर चव्हाण तुझे जे पैसे समोर अटकलेले हे काढण्याकडे तुला मदत करतील. मी त्यांना परत 30 लाख रुपये देऊनही लोक मला कोणत्याही प्रकारची यांनी मदत नाही केली. भाऊंना भेटायला गेलो, भाऊंनी त्यांना फोन केले, त्यांना बोलण्याचा प्रयत्न केला, भाऊंकडे ते आलेच नाही. त्याने इकडे दुसऱ्या पक्षाची वाढ झाली, तो भाऊंच्या विरोधात बोलायला लागून गेला. भाऊ बोलले दुसरं आपण कायदेशीर कारवाई कर, त्या लोकांकडे कोल्हापूरमधल्या तुला मी मदत करतो, कायदेशीर जर असेल तू त्या लोकांकडे खरंच जर पैसे भरलेले असतील तर कायदेशीर तुला पैसे परत मिळतील. मग मी त्या लोकांकडे तक्रार दाखल केली. ते लोक आले, त्यांनी बोली केली आम्ही तुम्हाला पैसे देऊ, पण अद्यापही त्या लोकांनी मला 1 रुपये परत दिलेला नाही. याला 60 लाख रुपये तेव्हा परत दिले. पूर्ण पैसे दिल्यानंतर 2-4 महिने शांत झाला. परत त्याचे मला फोन यायला लागले की तुमच्याकडे माझे काय 8 लाख रुपये राहतात, ते तुम्ही मला द्या. मग त्यावेळेस असं झालं की याचाने माझा फक्त ॲग्रीमेंट झालेलं होतं. तुम्हाला म्हणे माझा अडचण झाली, मला तिथे संभाजीनगर जिल्ह्यामधील लोक, काही लातूर बीड उस्मानाबादमधील लोक मला त्रास देत आहेत पैशांकरता, तर मला तुम्ही एक ॲग्रीमेंट करून द्या, नोटरी करून द्या की मी तुमच्याकडनं या जिल्ह्याचं काम घेतलेलं होतं. मी त्याला क्लिअर बोललो की मी असं कोणतंही काम तुम्हाला दिलेलं नाही, मी लिहून करतो. भाऊ मला मदत करा, त्या लोकांना दाखवायचं, त्या लोकांना मी असे पैसे परत करणार आहे. मी त्याला मदत म्हणून ती नोटरी करून दिली. त्या नोटरीमध्ये त्या जिल्ह्यांच्या नावाचा उल्लेख करून दिला. त्या जिल्ह्यांच्या ना या नावाला पैसे दिलेले होते ना, ते जिल्हे मी कामासाठी घेतलेले होते. याने त्याच नोटरीचा वापर करून, जी नोटरी त्याने माझ्याकडनं गोड बोलून करून घेतली, त्या नोटरीमध्ये त्याने उल्लेख करून किंवा माझ्याकडनं करून घेतला की आता आपले पैसे लेट ऑलरेडी झालेले आहेत, तर तुम्हाला इतक्या पैशाला, जसं तुम्हाला 2 वर्ष पैसे लेट दिले किंवा जे बाकी असतील आता त्या पैशांना तुम्हाला पूर्ण व्याज द्यायचं. त्याने माझ्याकडनं रितसर त्या नोटरीमध्ये व्याजाचा उल्लेख करून घेतला. परत जर मी त्याला ती नोटरी जर नाही, त्याला जर मी पैसे नाही दिले तर तो माझ्याकडनं त्या पैशाला व्याज घेईल. सोबतच जर त्याला नाही दिले तर माझी शेती विकून किंवा माझा प्लॉट विकून मी त्याला पैसे देईल, असं त्याने माझ्याकडनं त्या नोटरीमध्ये लिहून दिलं. या नोटरीच्या नंतर, ही नोटरी झाल्यानंतर मी त्याला जवळपास पूर्ण पैसे त्याचे पूर्ण कंप्लीट करून दिले.
या गोष्टीला 1 ते 1.5 वर्ष अवकाश झाला. आता 1.5 ते 2 वर्षानंतर मला माहिती पडलं की त्या लोकांकडनं यांनी जे पैसे 3 करोड रुपये आणलेले होते त्यांनी एकाचाही रुपये परत दिलेला नाही. त्या लोकांमध्ये संभाजीनगरमध्ये जवळपास 3 ते 4 लोक, प्रशांत ढाकणे नावाचे एक व्यक्ती आहे, ते कॉन्ट्रॅक्टर आहेत. त्याच्यानंतर दिलीप पठारे नावाचे व्यक्ती, ते कॉन्ट्रॅक्टर आहेत. लातूरचे कृष्णा ठाकूर म्हणून ते नगरसेवक आहेत. त्याच्यानंतर इथे अमंडरला पण त्याच्यावर गुन्हा दाखल झाला. नंतर भडगावला पण त्याने त्या लोकांकडनं पैसे घेतले. बुलढाण्यामध्ये राजकुमार राठोड नावाचा एक व्यक्ती त्याच्याकडनं पैसे घेतलेले होते. जामनेरमध्ये 12-15 लोक आहेत ज्यांच्याकडनं 1000, 2000, 5000, 1 लाख असे घेतलेले आहेत. असे टोटल या लोकांकडनं 3 ते 4 रुपये जमा करून याने स्वतःच्या वापराकरता ते वापरून घेतलेत. माझ्याकडनं दिलेले पैसे पण स्वतः वापरून घेतले. असे कोणालाही आजपर्यंत परत दिलेलं नाहीये. त्या लोकांनी आता याच्यावर केसेस करायला सुरुवात केलेली आहे, कायदेशीर दाद मागायला सुरुवात केलेली आहे. तर आता याच्याकडे कायदेशीर पुरावा कोणताही न राहिल्यामुळे, याच्याकडे कोणत्याही प्रकारचा प्रूफ नसल्यामुळे आता त्या प्रत्येक ठिकाणी माझ्या नावाचा उल्लेख करतोय, खोटा उल्लेख करतोय की तुषार पाटलाने मला फसवलं, तुषार पाटलाने माझे पैसे नाही दिले. माझ्याकडे पूर्ण कायदेशीर पुरावे आहेत. मी पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी सर्व पुरावे सादर केलेले आहेत, याला मी पूर्ण पैसे दिले आहेत असं म्हणून. मग तो कायदेशीर कुठेही नाही बोलत, कायदेशीर कुठे नाही सांगत, फक्त बाहेर बोलायचं, पोटपंची करायची आणि समाज माध्यमातून माझी बदनामी करायची. व्हॉट्सअपला टाकायचं, फेसबुकला टाकायचं, इंस्टाला टाकायचं. सोबत ह्या संपूर्ण प्रकरणामध्ये माननीय गिरीश भाऊंचा कोणत्याही प्रकारचा संबंध नसताना गिरीश भाऊंच्या नावाचा उल्लेख करायचा. गिरीश भाऊ यांनी खोटे गुन्हे दाखल केले. यांनी 4 वर्षापूर्वी केलेले पाप आहेत. यांनी लोकांना फसवलेलं आहे. 2%, 3%, 5% लोकांनी यांना पैसे काढून दिले. यांनी ते पैसे खाऊन हा उलट त्या लोकांवर त्यांना धमकी देतो, मारायची धमकी देतो. मला 24/11ला धमकी दिली, 25/11ला धमकी दिली, 26/11ला धमकी दिली. 24/11ला मी त्याच्यावर एनसी केलेली आहे, 25/11ला त्याच्यावर एनसी केलेली आहे, 26/11/2021ला जो एनसी गुन्हा दाखल केलेला आहे. याआधी 3 गुन्हे, 2 एनसी आणि 1 गुन्हा त्याच्यावर दाखल केला आहे. त्याच्यानंतर त्याने मला परत आता 26 तारखेला, या 26 ऑक्टोबरला माझ्या घरी येऊन परत मला तो धमकी देऊन गेला की तुम्हाला पैसे दिले, मुद्दल जरूर दिलेली, पण तुम्हाला अजून व्याज दिलेलं नाही. मला तू व्याज जर नाही दिलं तर मी तुला सोडणार नाही. आणि मी त्याला करून दिलेली नोटरीचा तो गैरवापर करतोय. जी नोटरी घाला की त्या नोटरी केल्यानंतर मी त्याला पूर्ण पैसे दिल्याचे पुरावे माझ्याकडे आहेत. एक चेकही त्याच्याकडे माझा राहिले, त्याचा तो गैरवापर करतोय. कायदेशीर पुरावे त्याचे कोणतेच नाही. तो कायदेशीर कुठेच जात नाहीये की तो कोर्टाकडे दाद मागतोय, असं काही नाही करत. ते फक्त समाज माध्यमात याचा सगळा प्रचार करून नाव खराब करतोय. या प्रकरणात भाऊंचं नाव तो बिंबवण्याचा प्रयत्न करतोय. या सगळं कायदेशीर पुरावा माझ्याकडे असल्यामुळे मी या सगळ्या गोष्टीचा कंटाळून अक्षरशः मी त्यावर खूप दुर्लक्ष केलं. शेवटी कंटाळून मी पोलीस स्टेशनला जाऊन दाद मागितली, पोलिसांना विनंती अर्ज केला. त्या पोलिसांना मी सगळं त्यांना पूर्ण डॉक्युमेंट दिले, पूर्ण पुरावे दिले. त्या पूर्ण पुराव्याच्या आधारे जणू एक प्रकार तो माझ्यावर इथे जीव मारायची धमकी देणे आणि माझ्याकडनं व्याजावर व्याज उकडत राहणे, म्हणजे तो एक प्रकार व्याजाचा धंदा माझ्याकडनं करतोय. त्यामुळे कायदेशीर रित्या त्याच्यावर पोलीस स्टेशन जामनेर यांनी सावकारी गुन्हा दाखल केलेला आहे. परत तुम्हाला येऊन धमकी देऊन गेला, सोबत 4 लोक, त्याच्या अनुषंगाने त्यांनी गुन्हा दाखल केलेला आहे. आणि पोलीस या सर्व गोष्टींचा तपास करतायत. त्यांनी माझ्याकडनं पूर्ण पुरावे मागून घेतले. मी त्यांना वेळोवेळी पूर्ण पुरावे सादर केले. त्याला पैसे टाकल्याचे पूर्ण स्टेटमेंट माझ्याकडे आहेत, त्याला काही कॅश दिल्याचे पुरावे माझ्याकडे आहेत. असे एकूण त्याला 83 लाख रुपये मी माझे आजपर्यंत देणे झालेले आहेत, जे की त्याच्या अमाऊंटच्या, त्याने मला दिलेल्या अमाऊंटच्या 15,02,00,000 रुपये शिवाय मी त्याला आजपर्यंत व्याज म्हणून दिलेले आहेत. तरी त्याची त्या ठिकाणी भूक थांबतच नाही. शेवटी मी कंटाळून या दाद मागितली आणि त्याच्यावर 4 नोव्हेंबरला सावकारी कायद्यानुसार इतर काही कायदे लावून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. सध्या पोलीस यंत्रणा याची चौकशी करते. तुमची आता मागणी काय नाही? माझी मागणी हीच आहे की त्याने मला एकट्यालाच नाही फसवलेलं आहे, त्याने जवळपास 25 ते 30 लोकांना गंडवलेलं आहे. आज हा भामटी, तो स्वतः भामटीत आहेच, त्याला नवमत त्याला साथ देतोय. या भामट्याला लवकरात लवकर प्रशासनाने जेरबंद करून त्याला अद्दल घडवली पाहिजे. किंवा ज्या पक्षाच्या नावाने, ज्या संघटनेच्या नावाने जो त्याच्या पदाचा गैरवापर करून एकीकडे पहिले सांगायचा की मी RSSचा कार्यकर्ता आहे, ज्या ठिकाणी आता सांगतो की मी शिवसेनेचा पदाधिकारी आहे, अशा संघटनांचा, अशा पक्षांचा तो नावाचा गैरवापर करतोय. आले की RSS संघाशी याचा काही संबंध नाही. याने तिथेही संघाच्या नावाचा गैरवापर करून काही गैरप्रकार केल्यामुळे संघातील लोकांनी याला 3-4 वर्षापूर्वी बरखास्त करून टाकलेलं आहे. संघामध्ये अशी कोणती गोष्ट चालत नाही. उगाच संघाचं नाव खराब करायचं. इकडे नंतर आता त्या कोणत्या तरी पक्षाचा तो पदाधिकारी आहे, त्या पक्षाच्या पदाचं नाव वापर करायचा, धमकी द्यायच्या, मी असं करेल, मी तसं करेल, या सगळ्याचा तो गैरवापर करतो. याला लवकरात लवकर सगळ्या पदावरून याला बरखास्त करावे, माझी हीच विनंती. आणि इतक्या लोकांना याने अजून गडपात लावलेला आहे. आर्थिक जी या सर्वांची विडंबना याने केलेली आहे. तर प्रशासनाने लवकरात लवकर या सर्व गोष्टीचा लवकरात लवकर सुगावा लावून याला शिक्षा द्यावी, ही माझी फक्त इतकी विनंती आहे. आणि प्रत्येक वेळेस तुम्हाला हा जो त्रास देतोय, प्रत्येक वेळेस माझ्या नावाचा वापर करतोय, हे कुठेतरी थांबावं, हेच फक्त माझी इथे पोलीस स्टेशनला आणि न्यायालयाकडे माझी या ठिकाणी विनंती आहे. हे जे त्याच्यावर जे आता गुन्हे दाखल झाले, अमंडरला गुन्हा दाखल झाला, भडगावला झाला, काही इतर ठिकाणी पण 7-8 गुन्हे दाखल झाले, हे त्याचे 2022-23 मधले प्रकरण आहेत.
ज्याच्याशी माझा काही संबंध नाही. माझा त्याचा व्यवहार 2020 मध्ये होऊन 2022 संपून पण गेलेला आहे, तरी त्या प्रकरणामध्ये माझ्या नावाचा वापर करतोय, उल्लेख करतोय. तरी हे थांबायला पाहिजे. आणि तो कुठेच गेलेला नाहीये. पोलीस प्रशासनाने त्याला लवकर लवकर शोधावं. तो मिळत नाहीये. तो कुठेतरी फिरत असेल, काही असेल. दोघं भाऊ, तो आणि त्याचा लहान भाऊ, दोघं भामटे, हे जर असेच जर फिरत राहिले तर समाजाच्या नावाचा, पदाच्या नावाचा, पक्षाच्या नावाचा, संघटनेच्या नावाचा गैरवापर करून हा एक प्रकारे इथे महाराष्ट्रात, म्हणजे फक्त जळगाव जिल्ह्यातीलच नाही तर महाराष्ट्रामधील त्याने जवळपास 35 ते 40 लोकांना असं चुना लावलेला आहे. त्यापैकी 15 ते 20 कॉन्ट्रॅक्टर आणि 25 ते 30 या ठिकाणी सुशिक्षित बेरोजगार मुलं आहेत की ज्यांना नोकरी पाहिजे होती. या नालायकांनी त्यांच्याकडनंही पैसे नोकरीसाठी घेतलेले आहेत. मी तुम्हाला नोकरीला लावून देतो. आता ते लोक गरीब असल्यामुळे, त्यांना पैशाची आशा असल्यामुळे ते समोर येत नाही. तरी काही लोकांनी गुन्हे त्याच्यावर दाखल केलेत. तरी हे दोघं भामटे आहेत. राहुल चव्हाण पण भामटा आहेत, सागर चव्हाण पण भामटा आहेत. आणि त्यांच्या सोबत फिरणारे 2 लोक जे की नेहमी सोबत असतात, ते पण याचे एकूण 4 भामटे या जामनेर तालुक्यामध्ये सगळ्या लोकांना चुना लावत. लवकर लवकर यांना माझी पोलीस प्रशासनाला, अधीक्षकांना विनंती आहे की याला अशा प्रकरणात दूर ठेवायचं, याला जिल्हाबंदी लवकर लवकर घालण्यात यावी. तर याच्या सगळ्या प्रकारावर लवकर लवकर दोघं भावांना जेरबंद करून यांना शिक्षा व्हावी, जेणेकरून इतक्या सगळ्या लोकांची होणारी फसवणूक आता जी झाली ती झालीच आहे. आता परत ते होणार नाही. तो प्रकार करणार नाही. आणि याने हा जो समाजासमोर जो हा आणतोय की मी हे आंदोलन केलं, मी ते आंदोलन केलं, असं काही नाहीये. हा थोडीपाणी मास्टर आहे. कुठे जायचं, त्याचं स्वतःचं वक्तव्य त्या ठिकाणी नोंदवायचं, नंतर त्या लोकांना चिरीमिरीसाठी फोन करायचे, त्यांच्याकडनं 5 रुपये 10 रुपये घ्यायचे. असेच हा सगळे तालुक्यात काम करतोय. एकाही प्रकरणामध्ये याने समाजाचं भलं करावं किंवा या ठिकाणी कोणा व्यक्तीचं भला करावं याचा उद्देशच नाही. स्वतःचं पोट भरावं इतकाच याचा उद्देश आहे. याने या सगळ्या पैशाचा वापर करून त्याच्या भावाचं लग्न लावलं. त्याचा भावाचा 12,000 पगार होता. हा तिकडे काहीतरी काम करायचा. याने त्याच्या भावाच्या लग्नामध्ये 55 ते 60 लाख रुपयाचा खर्च केला. हा पूर्ण जामनेर तालुक्याने पाहिलेला आहे. इतकं मोठं त्याने घर बांधलं, 40-50 लाखाचं. ती गाडी घेतली 20 लाख 30 लाख रुपयाची. हे सगळं या लोकांना, गरीब लोकांना फसवून हा करतोय. इतकंच नाही तर त्याचा जुना मित्र सागर, येथे दरगावमधील त्याचा मित्र सारंग सुतारे नावाचा मित्र, त्याला त्याने फसवलेलं आहे. असे कितीतरी माझ्याकडे पूर्ण लिस्टच येते की जवळपास 25 ते 30 लोकांना यांनी फसवलेलं आहे. आणि इथे जामनेर तालुक्यामधील मंडळी, नेते मंडळी, राजकीय मंडळींच्या सोबत तो फिरतो. पण या मंडळीने लक्षात घ्यावं की हा भामटा, हा नालायक त्या लोकांचंही नाव खराब करतोय. याच्यासोबत फिरणारी मंडळी, याच्यासोबत फिरणारी राजकीय मंडळी, या सर्वांचंही नाव खराब करतोय. त्यामुळे याला लवकरात लवकर या सगळ्यांनी दूर लोटावं, माझी फक्त इतकीच या ठिकाणी प्रशासनाला विनंती आहे.